ओके, तर आता आपण बघणार आहोत 8051 मधले इम्पॉर्टंट रजिस्टर्स. ओके, रजिस्टर्स. बट एक गोष्ट इकडे लक्षात ठेवा, तुमचे जे बाकीचे रजिस्टर आहेत, ओके, हा आहे तुमचा रजिस्टर. ओके, हा झाला तुमचा पॅसिव्ह कंपोनंट. पण डिजिटल सर्किटमध्ये जे आपण रजिस्टर बघणार आहेत ते काय असतात? रजिस्टर्स. ओके, हे जे रजिस्टर्स आहेत हे आहेत तुमचे डिजिटल रजिस्टर्स. म्हणजेच जर तुम्ही 8 बिटचा रजिस्टर घेतला तर काय आहे, तुमचे 8 बिट डेटा तो ॲट अ टाइम स्टोअर करेल. रजिस्टर्स म्हणजे काय? डिजिटल शिफ्ट रजिस्टर जे तुम्ही शिकलाय, तर डिजिटल रजिस्टर काय असतात, ते डेटा स्टोअर करतात. आता बघा, आपल्याकडे जे रजिस्टर बघायचे, आता हा माझा एक रजिस्टर आहे, याच्यामध्ये मी काय करू शकतो, डिफरंट काइंड ऑफ डेटा स्टोअर करू शकतो. हा डेटा मी ॲक्सेस करू शकतो. ओके, हा झाला तुमचा D0 to D7. ओके, तर असे खूप सारे रजिस्टर्स आहेत तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये. ते रजिस्टर्स आपल्याला शिकायचे आहेत. त्यात सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे तुमचा रजिस्टर ए, म्हणजेच ॲक्युमुलेटर. ओके, त्यानंतर रजिस्टर बी, त्यानंतर PC, प्रोग्राम काउंटर, त्यानंतर DPTR, डेटा पॉइंटर. ओके, आणि PSW. खूप साऱ्या वेळा हे रजिस्टर तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात. ओके, कधी कधी तुम्हाला दिलेलं असतं की एक्सप्लेन ॲक्युमुलेटर, रजिस्टर बी, PC, DPTR, किंवा कधी कधी तुम्हाला सांगतं डिफाईन एनी फोर रजिस्टर अवेलेबल इन 8051. ओके, तर तुम्हाला हे पूर्ण 4 जे पण रजिस्टर आहेत ते डिटेलमध्ये बघायचे की त्याचं फंक्शन काय आहे. ओके, आणि विदाऊट रजिस्टर तुम्हाला प्रोग्रामिंग येणार नाही. प्रोग्रामिंग जर तुम्हाला करायची असेल, ॲक्च्युअलमध्ये शिकायची असेल नेक्स्ट इंटरफेसिंगमध्ये पण, तर तुम्हाला रजिस्टर समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता आपण बघूया मायक्रो कंट्रोलरचे काही रजिस्टर्स. ओके, तर त्यातला सर्वात इम्पॉर्टंट जो रजिस्टर आहे तो आहे तुमचा ॲक्युमुलेटर, म्हणजेच रजिस्टर ए. ओके, जोपर्यंत तुम्हाला रजिस्टर ए समजत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोग्रामिंग समजणार नाही. कारण तुमच्या प्रोग्रामिंगमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो रोल असणार आहे तो कशाचा असणार आहे? रजिस्टर एचा किंवा ॲक्युमुलेटरचा. ओके, तर त्याचा ॲड्रेस असतो बघा, प्रत्येक रजिस्टरला काय असतो, हेक्स कोडमध्ये ॲड्रेस असतो की आपण तो इझिली ॲक्सेस करू शकतो. ओके, तुमच्या मेमोरीमध्ये किंवा त्या रजिस्टरसाठी एक आयडेंटिफिकेशन म्हणून त्याचा ॲड्रेस आहे. तर ॲक्युमुलेटरचा ॲड्रेस काय आहे तुमचा? E0. ओके, E0 म्हणजे हेक्साडेसिमलमध्ये E0. ओके, हा 8 बिटचा काय आहे तुमचा ॲड्रेस फॉर ॲक्युमुलेटर. आता आपण बघूया ॲक्युमुलेटरचे एक्सप्लेन डिटेलमध्ये बघूया. तर फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इट इज 8 बिट जनरल पर्पज रजिस्टर. ओके, ॲक्युमुलेटर काय आहे तुमचा? 8 बिटचा रजिस्टर आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ओके, सेकंड इम्पॉर्टंट थिंग काय आहे की लॉजिक अँड अर्थमॅटिक ऑपरेशन्स रिझल्ट, ओके, स्टोअर्ड इन ॲक्युमुलेटर. जेव्हा पण तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये काही लॉजिकल किंवा अर्थमॅटिक ऑपरेशन्स करणार, सपोज तुम्ही केलं ॲड A,50H, ओके, असं एक तुम्ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केलं, तर त्यानंतर तुमचा जो रिझल्ट असणार आहे या ऑपरेशनचा तो कुठे स्टोअर होणार? ॲक्युमुलेटरच्या रजिस्टरमध्ये किंवा रजिस्टर ए मध्ये. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा दुसरीकडे ट्रान्सफर करायचा असेल तर मग तुम्ही तो ए मधून बी मध्ये ट्रान्सफर करू शकता. बट यू कॅन नॉट डायरेक्टली स्टोअर दॅट रिझल्ट इन बी रजिस्टर. फर्स्ट पॉईंट तुम्हाला समजला, 8 बिट आहे. सेकंड काय आहे की अर्थमेटिकल आणि लॉजिकल ऑपरेशनचा जो रिझल्ट आहे तो बाय डिफॉल्ट कुठे स्टोअर होतो? ॲक्युमुलेटरमध्ये. थर्ड पॉईंट बघूया आपण, इन मोस्ट इन्स्ट्रक्शन्स ॲक्युमुलेटर यूज टू स्टोअर अ फर्स्ट ऑपरेंड. ओके, काही असे इन्स्ट्रक्शन्स असतात बघा मल्टिप्लिकेशनचे किंवा डिव्हिजनचे, ते जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला एक ऑपरेंड कुठे स्टोअर करावा लागतो? तुमच्या ए रजिस्टरमध्ये, आणि दुसरा तुम्ही मग डायरेक्टली घेऊ शकता किंवा दुसऱ्या रजिस्टरमध्ये स्टोअर करू शकता. बट वन मिनिमम जो फर्स्ट जो आहे तो कुठे तुम्हाला स्टोअर करावा लागतो? फर्स्ट ऑपरेंड तुम्हाला स्टोअर करावा लागतो ॲक्युमुलेटरमध्ये. दुसरा, इट इज द ओनली रजिस्टर टू यूज फॉर डेटा ट्रान्सफर टू एक्सटर्नल मेमरी. ओके, सपोज तुमच्याकडे ही मेमरी आहे, ओके, आणि तुमच्याकडे काही डेटा आहे, हा तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे. ओके, यात सपोज बी रजिस्टरमध्ये तुम्हाला हा 10 डेटा आहे. ओके, हा तुमचा ए रजिस्टर. ओके, तर हे काय सांगते की जर तुम्हाला हा डेटा तुमच्या एक्सटर्नल मेमरीला सेंड करायचा असेल तर फर्स्ट थिंग तुम्हाला काय करावं लागेल, हा जो बी मधला डेटा आहे हा तुम्हाला आधी ॲक्युमुलेटरमध्ये किंवा ए रजिस्टरमध्ये ट्रान्सफर करावा लागेल, आणि त्यानंतर तुम्ही ए टू तुमची एक्सटर्नल मेमरी कम्युनिकेट करू शकता. बट यू कॅन नॉट डायरेक्टली सेंड फ्रॉम बी टू एक्सटर्नल मेमरी. ओके, हे फंक्शनॅलिटी अवेलेबल नाही आहे. तुम्हाला काय करावं लागेल, फर्स्ट
डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, त्यानंतर ॲक्युम्युलेटर टू मेमरी तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता. म्हणजेच काय, इट इज ओनली रजिस्टर आणि हे फंक्शनॅलिटी फक्त ॲक्युम्युलेटरमध्ये आहे. म्हणजेच इट इज ओनली रजिस्टर यूज फॉर डेटा ट्रान्सफर टू एक्सटर्नल मेमरी. ओके, अगेन जर तुम्हाला रजिस्टर टू रजिस्टर डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तो तुम्हाला थ्रू ॲक्युम्युलेटर करावा लागतो, राईट. अगेन आपण काय बघणार आहोत, जर एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तो काय करावा लागेल, तुम्हाला थ्रू ॲक्युम्युलेटर ट्रान्सफर करावा लागेल. नंतर त्याचा ॲड्रेस काय आहे, E0H. इकडे बघा, आता हे तुमचं ॲक्युम्युलेटर ॲक्च्युअलमध्ये रजिस्टर कसं असणार, ज्याच्यामध्ये तुम्ही 8 बीट डेटा स्टोअर करणार. ओके, त्यामध्ये या साईडला असणार तुमचं लोअर बीट म्हणजेच D0 आणि या साईडला असणार D7. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं कंट्रोलर रिसेट करणार, ओके, रिसेट केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमच्या ॲक्युम्युलेटरच्या व्हॅल्यू काय असतील, 00H किंवा तुमच्या सर्व रजिस्टरमधल्या ज्या व्हॅल्यू त्या काय असणार आहेत, 000. ओके, आफ्टर रिसेटिंग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲक्युम्युलेटर काय आहे, रजिस्टर ए आहे, 8 बीटचा रजिस्टर आहे. सेकंड, जेव्हा तुम्ही एखादं लॉजिकल किंवा अर्थमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार, म्हणजे अँडिंग, ऑरिंग असेल किंवा ॲडिशन सबमिशन असेल, त्याचा रिझल्ट तुम्हाला कुठे मिळणार आहे, ॲक्युम्युलेटर रजिस्टरमध्ये. त्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचं आहे की मोस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शनमध्ये जर तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याचा फर्स्ट ऑपरंट तुम्हाला कुठे स्टोअर करावं लागेल, ए मध्ये. थर्ड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जर तुम्हाला एक्सटर्नल मेमरी सोबत इंटरफेस करायचा असेल डेटा, तर तुम्हाला आधी डेटा कुठे स्टोअर करावा लागेल, ए मध्ये ट्रान्सफर करावं लागेल. नंतर ए टू एक्सटर्नल मेमरीमध्ये तुम्ही तो सेंड करू शकता. त्यानंतर रजिस्टर टू रजिस्टर ट्रान्सफर असेल, एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तो थ्रू ॲक्युम्युलेटर तुम्हाला ट्रान्सफर करावा लागेल. ओके, त्यानंतर अजून याचा ॲड्रेस काय आहे, E0H. तर ह्या इतक्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला ॲक्युम्युलेटरसाठी लक्षात ठेवायच्या आहे. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट रजिस्टर. नेक्स्ट रजिस्टर आहे तुमचा रजिस्टर बी, त्याचा ॲड्रेस काय आहे, F0H. ओके, तर आता रजिस्टर बी कुठे यूज करतात बघा. फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा पण काय आहे, 8 बीट रजिस्टर आहे. ओके, त्यानंतर सेकंड, बी रजिस्टर यूज करतात मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी. ओके, जर तुम्हाला सपोज माझ्याकडे 2 नंबर्स आहेत, ओके, 10H आणि 20H, जर याची मला किंवा मल्टिप्लिकेशन करायची असेल तर मला काय करावं लागतं, जे माझे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ओके, मल्टिप्लिकेशन्स आणि डिव्हिजनचे इन्स्ट्रक्शन आहेत, ते फक्त ए आणि बी रजिस्टरमधूनच डेटा घेतात. त्यामुळे जर तुम्हाला या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची असेल तर फर्स्ट नंबर तुम्हाला कंपल्सरी ए रजिस्टरमध्ये ठेवावा लागेल, म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये. आणि सेकंड नंबर तुम्हाला कुठे स्टोअर करायचा आहे, बी मध्ये. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, यावर मल्टिप्लिकेशन्स रन करू शकता. म्हणजेच तुम्ही काय म्हणणार, MULAB, म्हणजे या इन्स्ट्रक्शनना काय होतं, तुमच्या या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन्स होते. ओके, एक नंबर तुम्हाला कुठे स्टोअर करायचा, ॲक्युम्युलेटरमध्ये, आणि सेकंड बी रजिस्टरमध्ये. सेम जर तुम्हाला डिव्हिजन करायचे असेल तर DIVAB. ओके, म्हणजेच तुम्हाला जर 2 नंबरची मल्टिप्लिकेशन्स करायची असेल किंवा डिव्हिजन करायची असेल तर इट इज मॅन्डेटरी तुम्हाला ते 2 नंबर, एक नंबर ॲक्युम्युलेटरमध्ये आणि दुसरा बी रजिस्टरमध्ये सेव्ह करावा लागेल. ओके, त्यानंतर याचा जो रिझल्ट आहे, या ऑपरेशनचा रिझल्ट कुठे स्टोअर होणार आहे, तुमचा ए रजिस्टरमध्ये. तर या गोष्टी तुम्हाला बी रजिस्टरसाठी लक्षात ठेवायच्या. ओके, अजून एक पॉईंट काय आहे की हा तुम्ही ॲज अ स्पेअर ॲक्युम्युलेटर म्हणून यूज करू शकता. काही वेळेस जर तुमचा ॲक्युम्युलेटर बिझी असेल तर त्या केसमध्ये काही लिमिटेड ऑपरेशनसाठी आपण बी रजिस्टर ॲज अ स्पेअर ॲक्युम्युलेटर म्हणून यूज करू शकतो. ओके, आणि जनरली अजून तुमची जे ऑपरेशन्स असतील, सपोज तुम्हाला काही रँडम नंबर स्टोअर करायचा असेल टेम्पररी, किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये तुम्हाला जनरल पर्पजमध्ये तुम्ही तो यूज करू शकता. तर हे झालं रजिस्टर बी साठी. ओके, आपण कोणतं बघितलं, रजिस्टर ए म्हणजे ॲक्युम्युलेटर, रजिस्टर बी, ओके, आणि रजिस्टर बी याचा ॲड्रेस आहे F0H. सो आता नेक्स्ट रजिस्टर आपण बघणार आहोत PSW रजिस्टर. ओके, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रोग्रामिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण हा रजिस्टर पण आपण काय करणार आहे, मायक्रो कंट्रोलरच्या प्रोग्रामिंगसाठी हा रजिस्टर सुद्धा आपण यूज करणार आहोत. तर हा आहे तुमचा PSW. याचं दुसरं नाव काय आहे, प्रोग्राम स्टेटस वर्ड. ओके, PSW स्टँड फॉर प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टर, किंवा याला अजून काय म्हणतात, फ्लॅग रजिस्टर पण तुम्ही याला म्हणता. तर यालाच काय म्हणतात, फ्लॅग रजिस्टर पण. ओके, तर आता आपण बघूया की हा एक्झॅक्टली आहे काय PSW. ओके, तर फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं, हा 8 बीट रजिस्टर आहे. ॲज युजल मोस्ट ऑफ द जे रजिस्टर आहेत आपल्या 8051 मध्ये, ओके, ते काय आहेत तुमचे
8 बीटचे रजिस्टर आहेत. ओके, तसं हा पण काय आहे 8 बीट रजिस्टर आहे. याला अजून काय म्हणतात, फ्लॅग रजिस्टर पण म्हणतात. फ्लॅग रजिस्टर का म्हणतात ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. अजून इट इज यूज टू रिफ्लेक्ट द स्टेटस ऑफ अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म इन द फॉर्म ऑफ फ्लॅग. ओके, म्हणजे हा काय करतो, ज्यावेळेस तुम्ही काही अर्थमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करणार आहेत. ओके, त्यानंतर त्याचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला कुठे बघायला मिळणार, PSW मध्ये. म्हणजेच त्याचे जे काही फ्लॅग सेट होतील त्यावरून ते त्याचं स्टेटस तुम्ही कशामध्ये बघू शकता, प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड रजिस्टरमध्ये. ओके, त्यानंतर दे आर चेंज बाय ALU आफ्टर एव्हरी अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. जसं तुमचा हा जो 8 बीटचा स्टेटस रजिस्टर आहे, ओके, याचे व्हॅल्यू प्रत्येक वेळेस चेंज होणार ज्यावेळेस तुमचा ALU काही ऑपरेशन्स करेल. ओके, याचं स्टेटस काय होईल, कंटिन्युअस अपडेट होत राहील. आफ्टर एव्हरी अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन नंतर तुमच्या PSWचं स्टेटस काय होईल, चेंज होत राहील. ओके, त्यानंतर अजून एक आहे की हा बीट ऍड्रेसेबल रजिस्टर आहे. बीट ऍड्रेसेबल म्हणजे आपण बघितलं की एका रजिस्टरला एक ऍड्रेस असतो. ओके, प्रत्येक रजिस्टरला ऍड्रेस असतो. तर याचा ऍड्रेस आहे D0. ओके, D0 याचा ऍड्रेस आहे. बट आपण इंडिव्हिज्युअली बीट वाईज पण त्याला ऍक्सेस करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणतात, बीट ऍड्रेसेबल रजिस्टर. ओके, त्यानंतर इच बीट कॅन बी सेट और रिसेट बाय प्रोग्रामर. त्यानंतर या रजिस्टर मधले ज्या बीट्स आहेत, ओके, त्या आपण एक्सटर्नली प्रोग्राम करून सेट किंवा रिसेट करू शकतो. ओके, आता आपण बघूया या रजिस्टर मध्ये कोणत्या बीट्स आहेत. तर टोटल 8 बीट आहेत. ओके, त्या कोणत्या आहेत, पॅरिटी, ओव्हरफ्लो, RS0, RS1, F0, AC आणि CY. ओके, तर टोटल 8 बीट आहेत. त्यापैकी एक बीट आपण यूज करत नाहीये. ओके, बाय डिफॉल्ट ही काय आहे, ओके, त्यापैकी जी बीट नंबर 1 आहे ही आपण यूज करत नाही, ही फ्युचर इम्प्रूव्हमेंटसाठी त्यांनी ठेवलेली आहे. तर तुम्हाला किती फ्लॅग लक्षात ठेवायच्यात, 7 फ्लॅग लक्षात ठेवायच्या. तर तुमचं जी फर्स्ट आहे, फर्स्ट बीट जे आहे बीट 0 म्हणजेच D0 ती आहे पॅरिटी. ओके, पॅरिटी फ्लॅग. त्यानंतर सेकंड जी बीट आहे 1 नंबरची ती आपण फ्युचर व्हर्जनसाठी रिझर्व ठेवलेली आहे, ती यूज नाही केलेली. त्यानंतर आहे ओव्हरफ्लो फ्लॅग. त्यानंतर RS0 आणि RS1 आपण कशासाठी यूज करतो, रजिस्टर बँक सिलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर F0 काय आहे, F0 म्हणजे फ्लॅग 0, ही पण एक जनरल पर्पज फ्लॅग आहे. ती आपण युजरसाठी त्यांनी काय ठेवलेली आहे, अवेलेबल आहे, आपण हिला यूज करू शकतो. ओके, याचं कोणतंही फंक्शन स्पेसिफाय केलेलं नाहीये, ही आपण युजर आपल्या रिक्वायरमेंटनुसार हिला कॉन्फिगर करू शकतो किंवा यूज करू शकतो. त्यानंतर AC ऑक्झिलरी कॅरी आणि CY म्हणजेच कॅरी फ्लॅग. तर टोटल 8 बीट आहेत. खूप वेळा हा जो आहे हा रजिस्टर तुम्हाला ड्रॉ आणि एक्सप्लेन करायला येतो. ओके, ड्रॉ द कॉन्फिगरेशन ऑफ PSW रजिस्टर अँड एक्सप्लेन इच बीट. ओके, यासाठी तुम्हाला विचारतात ते, त्यावेळेस तुम्हाला हा पूर्ण लक्षात ठेवायचा आहे. फर्स्ट आहे तुमचं पॅरिटी, त्यानंतर नॉट इन यूज, त्यानंतर ओव्हरफ्लो, त्यानंतर 2 बीट्स आहेत RS0, RS1 जे यूज करणार आहात तुम्ही रजिस्टर बँक सिलेक्शनसाठी. त्यानंतर F0 फ्लॅग 0 जी की युजर डिफाईन आहे. त्यानंतर ऑक्झिलरी कॅरी आणि कॅरी. ओके, टोटल 8 बीट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण डिटेल इच बीटचं फंक्शन काय आहे ते बघणार आहोत. तर फर्स्ट जी तुमची बीट आहे ती आहे पॅरिटी बीट. आता आपल्याला बघायचं की ही बीट सेट कधी होती आणि रिसेट कधी होती. फर्स्ट पॅरिटी बीट कुठे आहे तुमची, फर्स्ट बीट 0 जी आहे D0 ती काय आहे, पॅरिटी बीट. तर पॅरिटी बीट कधी सेट होती बघा, जेव्हा तुमच्या अक्युमुलेटर मध्ये काही डेटा असेल. ओके, आपलं किती बीटचा अक्युमुलेटर आहे, 8 बीटचा. सपोज त्याच्यामध्ये काही डेटा असेल. ओके, तर या केसमध्ये बघा पॅरिटी बीट काय सांगते, इफ नंबर ऑफ बायनरी वन्स इन अक्युमुलेटर इज इवन. ओके, म्हणजेच तुमच्या ह्या अक्युमुलेटरमध्ये जर हा डेटा स्टोअर केला असेल आणि या डेटामध्ये नंबर ऑफ वन्स जर इवन काउंटमध्ये असेल तर ही बीट काय होईल, सेट होईल. तर बघा इकडे किती वन्स आहेत, 1, 2, 3 आणि 4. सपोज हा डेटा जर आपल्या अक्युमुलेटरमध्ये असेल तर यामध्ये 4 नंबर ऑफ वन्स आहेत. ओके, म्हणजेच हा काय आहे, इवन पॅरिटी. म्हणजेच ही तुमची जी पॅरिटी बीट आहे ती काय होईल, P = 1 किंवा सेट होईल. ओके, त्यानंतर सपोज आता असं कन्सिडर करा की तुमच्या अक्युमुलेटरमध्ये असा डेटा आहे. ओके, आता या केसमध्ये जर तुम्ही बघितलं यामध्ये नंबर ऑफ वन्स किती आहेत, नंबर ऑफ वन्स आहेत तुमचे 3 वन्स. म्हणजेच काय आहे, ऑड नंबर ऑफ वन्स आहेत म्हणजे इवन नाही आहेत. त्या कंडिशन मध्ये काय होईल, तुमची पॅरिटी बीट = 0 म्हणजेच
रिसेट. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे पॅरिटी बीटसाठी. इन युअर अक्युमुलेटर इफ नंबर ऑफ वन्स जर इवन असतील तर सेट होईल, नंबर ऑफ वन्स ऑड असतील तर रिसेट होईल. ओके, हे झालं तुमचं पॅरिटी बीटसाठी. पॅरिटी बीट कशासाठी यूज करतात? डेटा ट्रान्समिशनमध्ये. ओके, ज्यावेळेस तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला तो डेटा व्हेरीफाय करण्यासाठी किंवा पॅरिटी चेक करण्यासाठी एक बघा, जेव्हा तुम्ही एखादा डेटा ट्रान्सफर करता त्यावेळेस तुम्हाला चेक करावं लागतं की तुम्ही जो डेटा आला तोच सेंड झालाय का. त्यासाठी आपण एक मेथड यूज करतो, पॅरिटी चेक. ओके, तर सेम हा 8051 मध्ये आपण कशासाठी यूज करतो? जेव्हा तुम्ही सिरियल डेटा ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करता त्यावेळेस जो रिसीव्ह डेटा झालाय त्यामध्ये जर इव्हन नंबर ऑफ वन्स असतील तर ही बीट काय होईल? तुमची सेट होईल, अदरवाईज 0 असेल किंवा रिसेट असेल. ओके, तर पॅरिटी बीट तुम्हाला समजलं. आता आपण बघूया नेक्स्ट बीट काय आहे. ओके, त्यानंतर आहे तुमची ओव्हरफ्लो बीट. ओव्हरफ्लो बीट कोणती आहे? बीट नंबर 2. ओके, तर बघा आता आपण बघूया की ओव्हरफ्लो बीट कधी सेट होते. ओव्हरफ्लो. ओके ओके, जेव्हा तुम्ही एखादं ऑपरेशन करतात, ओके, सपोज तुम्ही 2 नंबर ऍड केले, ओके, आणि त्या केसमध्ये तुमचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट काय झाला? एका 8 बीटच्या रजिस्टरमध्ये तुम्ही हा स्टोअर करू शकत नाही. इथे काय झालं? तुमचं काही ऍडिशनल कॅरी जनरेट झाली, ओव्हरफ्लो झालं. तुमचा जो रजिस्टर आहे तो काय झाला? ओव्हरफ्लो झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही 2 नंबर ऍड करता त्यावेळेस त्याचा जो रिझल्ट असेल तो जर एका रजिस्टरमध्ये बसत नसेल तर तुमचं ओव्हरफ्लो बीट काय होते? सेट होते. ओव्हरफ्लो फ्लॅग सेट होते. ओके, जर तुम्ही एकाच रजिस्टरमध्ये एका 8 बीटच्या रजिस्टरमध्ये तुमच्या अर्थमॅटिक ऑपरेशनचा रिझल्ट स्टोअर करू शकत नसेल तर तुमची ही बीट सेट होते. ओके, आणि जर जो आलेला रिझल्ट आहे तो जर 8 बीटमध्ये तुम्ही इझिली स्टोअर करू शकत असेल तर त्यावेळेस काय होते? ही बीट 0 असते. ओके, म्हणजेच रिसेट असते. ओव्हरफ्लो म्हणजे काय? when you perform some logical and arithmetic operation and the result is too large, in that case it will set this overflow flag. ओके, हे समजलं. हे झालं तुमचं ओव्हरफ्लो फ्लॅग. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे तुमचा RS1 आणि RS0 फ्लॅग. ओके, तर याच्यामध्ये काय बघा की तुमच्या 8051 ची जी रॅम आहे त्याच्यामध्ये डिफरंट रजिस्टर बँक्स आहेत. ओके, टोटल 4 रजिस्टर बँक आहेत. तर हे 2 रजिस्टर वापरून तुम्ही काय करू शकता? त्या बँक सिलेक्ट करू शकता, पर्टिक्युलर रजिस्टर बँक सिलेक्ट करू शकता. त्यासाठी आपण काय यूज करतो? RS0 RS1. तर हे कसं वर्क होतं बघा, तुमच्याकडे 2 बीट्स आहेत, एक आहे RS1 दुसरी आहे RS0. ओके, याचं 2 बीटचं कॉम्बिनेशन कसं तयार होईल? फर्स्ट 00 01 10 आणि 11. तर तुम्ही हे 2 रजिस्टर वापरून 4 रजिस्टर बँक सिलेक्ट करू शकता. ओके, तर बघा ज्यावेळेस तुमचं RS0 आणि RS1 बोथ आर 0 असेल त्यावेळेस काय करतील? हे तुमची बँक 0 सिलेक्ट करतील, रजिस्टर बँक 0. म्हणजे हे कशासाठी यूज करतो आपण? रजिस्टर बँकचे ऍड्रेस आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा रजिस्टर बँक सिलेक्शनसाठी. रजिस्टर बँक सिलेक्शनसाठी आपण कोणत्या बीट यूज करणार आहोत? RS0 आणि RS1. आणि बेस्ड ऑन देअर स्टेटस विल सिलेक्ट पर्टिक्युलर बँक. ओके, त्यानंतर हा जर 0 असेल आणि RS0 जर 1 असेल तर तुमची बँक 1 सिलेक्ट होईल. ओके, त्यानंतर 1 0 असेल तर बँक 2, आणि दोन्ही जर 1 असेल RS0 आणि RS1 तर बँक 3 सिलेक्ट होईल. ओके, आणि याचे जर ऍड्रेस तुम्हाला विचारले तर हा असतो तुमचा 00H2 07H. ओके, सेकंड रजिस्टरचा ऍड्रेस असतो 08H2 0FH. ओके, थर्ड बँक साठी तुमचा ऍड्रेस असतो 10H2 17H, आणि फोर्थ बँक साठी असतो 18H2 1FH. ओके, हे तुमचे 4 बँक्स आहेत. आपण या बँक्स पण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर हे झालं तुमच्या RS0 आणि RS1 साठी. एक्झॅक्टली ते कशासाठी यूज करतात. त्यानंतर तुमची जी बीट नंबर आहे D5. ओके, D5 अगेन कोणतीही फंक्शनॅलिटी तिला असाइन केलेली नाहीये. ही जनरल पर्पज बीट आहे, पण ती अवेलेबल फॉर युजर आहे. आपण ती प्रोग्रामिंग मध्ये यूज करू शकतो, पण तिचं कोणतंही फंक्शन
डिफाईन केलेलं नाहीये. ओके, त्यानंतर तुमची आहे ॲक्झिलरी कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग, आता याच्यात कॅरी फ्लॅग कशासाठी यूज करतात? जेव्हा तुम्ही एखादी तुमच्याकडे सपोज 2 BCD नंबर आहेत. ओके, BCD नंबर तुम्ही शिकलेले आहेत. सपोज हा माझा फर्स्ट BCD नंबर असेल. ओके, सपोज तुमच्याकडे 2 BCD नंबर आहेत. ओके, BCD 1 आणि BCD 2, आणि तुम्ही काय करताय? थ्रू प्रोग्रामिंग BCD नंबरचे ॲडिशन्स करताय. ओके, या केसमध्ये ओके, हा झाला तुमचा D0, D3, D4 आणि D7. ओके, तर या केसमध्ये काय आहे, जर तुमची D3 मध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करता, या ठिकाणी जर तुमची कॅरी जनरेट होत असेल, ओके, या ठिकाणी जर तुमची कॅरी जनरेट होत असेल तर काय होईल, तुमची ॲक्झिलरी कॅरी जी बीट आहे, ॲक्झिलरी कॅरी, ती काय होईल, सेट होईल. ओके, तर ही कशासाठी यूज करतात? ॲक्झिलरी कॅरी ही BCD ऑपरेशन्समध्ये यूज करतात. हा, या ठिकाणी जर तुमची कॅरी जनरेट झाली D4 ला, तर त्यावेळेस तुमची ॲक्झिलरी कॅरी बीट काय होती, सेट होती. अदरवाईज ती काय असते, रिसेट. जर नसेल होत तर ती काय असेल, रिसेट स्टेटमध्ये किंवा 0 असेल. ओके, तर आता तुम्हाला समजलं की ॲक्झिलरी कॅरी बीट कधी सेट होती. ओके, आता आपण बघूया लास्ट राहिलेले आपले आहे कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग कोणता आहे तुमचा? बीट नंबर 7. बीट नंबर 7, D7 ची जी बीट आहे ती कोणती आहे? कॅरी फ्लॅग. ओके, तर ही बीट कधी सेट होती बघा, जेव्हा तुम्ही ॲडिशन करता 2 नंबरची. ओके, इकडे BCD ॲडिशन नाही आहे. BCD ॲडिशन कुठे आहे? फक्त ॲक्झिलरी कॅरीचे रिलेटेड आहे. आता आपण कोणतंही अर्थमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन करू. सपोज मी 20H + 20H जर केलं. ओके, या केसमध्ये जर माझ्या D7 बीटमध्ये कॅरी आली, ओके, कोणतंही लॉजिकल ऑपरेशन करताना तुमची CY काय होईल, सेट होईल. ओके, जनरली काय होतं की जेव्हा तुम्ही एखादं अर्थमॅटिक ऑपरेशन्स करता, ॲडिशन सबमिशन, त्यावेळेस जर D7 बीटमध्ये जर कॅरी येत असेल तर त्यावेळेस तुमची कॅरी फ्लॅग काय होते, सेट होते. ओके, आणि अजून ही कॅरी फ्लॅग कुठे यूज करतात? जेव्हा आपण शिफ्ट इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत, शिफ्ट इन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा काय यूज करतात, कॅरी फ्लॅग यूज करतात. ही जी बीट आहे ही बीट यूज करतात. ओके, सेट. आणि जर कॅरी जनरेट नाही झाली तुमच्या D7 मध्ये तर काय होईल, ही रिसेट किंवा काय असेल, 0. ओके, तर हे झालं तुमचं प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टर. पुन्हा एकदा आपण क्विकली बघूया प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टर काय आहे. टोटल 8 बीटचा रजिस्टर आहे हा. ओके, 8 बीट मध्ये तुमच्या कोणत्या बीट आहेत? पॅरिटी, F1 जी की युजर फ्लॅग आहे, युजर फ्लॅग 1 म्हणा किंवा नॉट यूज म्हणा. ओके, फ्युचर जनरेशनसाठी ठेवलेले. त्यानंतर आहे OV, ओव्हरफ्लो फ्लॅग. त्यानंतर RS0, RS1 कशासाठी वापरतात? रजिस्टर बँक सिलेक्ट करण्यासाठी. डिपेंड्स ऑन द स्टेटस ऑफ RS0, RS1. आपल्याकडे किती रजिस्टर बँक आहेत? 4. ओके, त्यानंतर F0 ही आहे तुमची युजर फ्लॅग. अगेन तुम्ही हिचे कोणतंही फंक्शनॅलिटी डिफाईन केलेली नाहीये, आपण डिफाईन करू शकतो, यूज करू शकतो. ओके, त्यानंतर आहे तुमची AC म्हणजे ॲक्झिलरी कॅरी फ्लॅग. कधी सेट होते? BCD ऑपरेशन मध्ये यूज करतात, जेव्हा तुमची कॅरी D3 मधून D4 ला कॅरी जनरेट होते. राईट, BCD ऑपरेशनसाठी ॲक्झिलरी वापरतात. त्यानंतर आहे कॅरी. त्यानंतर आहे कॅरी. कॅरी कधी वापरतात? जेव्हा तुम्ही एखादं अर्थमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन करता तेव्हा तुमची D7 बीटला जी कॅरी तयार होते. ओके, जर तुमच्या D7 बीटमध्ये कॅरी जनरेट झाली तर कॅरी फ्लॅग काय होतं, सेट होतं. अजून काय की शिफ्ट इन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा कॅरी फ्लॅग यूज करतात. ओके, तर हे झालं सिंपल तुमचं प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टर. ओके, आता आपण अजून काही बघणार आहोत, अजून काही रजिस्टर बघणार आहोत. प्रोग्राम काउंटर असेल किंवा DPTR. ओके,